बांगड्याचा किशमूर करणार आहोत आपण. बांगड्याचा किशमूर. हो. बांगड्याचा किशमूर करायचा आहे, साहित्य काय ते सांगा. भाजलेला सुका बांगडा, ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण, चिंच, काळी मिरी, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता मला खात्री पटली की ह्याला कर्नाटकाचा टच आहे. Yes. कसं विचारा. हा. ही कोस्टल जी कर्नाटक चिंच आहे की नाही, चिंच ही पाहिजेच. पाहिजेच. हो, आमच्या जेवणामध्ये चिंच हा लागते. आणि मला अजून एक कर्नाटकातला शब्द सरी असं म्हणतात ना, सरी आहे. हा, सरी 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 म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तेवढं मला माहिती आहे. बघा मी क्लास घेते हा तुमचं कन्नडचं. अहो घ्या हो, पण हा. सरी मला माहिती होतं हे मी हा, सांगतो. हा. चला पहिल्यांदा काय करायचंय. पहिलं आपण आता हे सगळं वाटून घेऊया साहित्य. हा चला मग एक काम करतो, मिक्सरचं भांड घेतो, हम्म. याच्यात आपण एक एक घालू. हे पहिलं आपण खोबरं घेऊया, लसूण घातलं, चिंच घातलं. तुमचे मिस्टर काय करतात हो. ते बीपीटी मध्ये होते, आता रिटायर झालेत. बर. काळी मिरी घातलेली आहे, ठीक आहे. थोडसा लाल मिरची तिखट. पावडर. हम्म. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण मिरची पण वापरू शकतो, पण आता हल्ली कसं मिरची एवढं घेतलं जात नाहीये, वापरलं जात नाहीये. मिरची पावडरच वापरलं जातं. सोप्पं जे असतं ते हल्ली केलं जातं. ठीक आहे. सो हे सगळं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि ह्याला बारीक असं कुटकुटीत, खूप बारीक नाही, कुटकुटीत वाटून घ्यायचं. बर ठीक आहे. थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. बस 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 बस. वाटून तुम्ही देतात का? देतो की हो. अरे क्या बात आहे. इथं बाजूलाच मिक्सर येतं, मग काय. खायला हवा तर काही थोडं काम पण करावंच लागतात. एक्झॅक्टली. आपल्याला असं आयतं कसं मिळेल. तुमच्या घरी कोण कोण असतो. माझ्या घरी माझा मुलगा आहे, हा. माझी मुलगी आहे, माझा मुंबई वाईब म्हणून कॅफे आहे रुपारेल कॉलेजच्या समोर. अरे वा, हा. किती छान. मग मुलं काय करतात. मुलगा कॅफे सांभाळतो, हा. मुलगी HR हेड म्हणून काम करते, बिझनेस पार्टनर आहे. वाव, सगळे आपल्या आपल्या मार्गाला लागलेले आहेत. Yes, सगळ्यांना मार्गाला लावून टाकलं. आता आम्ही इथे शो करायला मोकळे. चला मारून घेतो. हा. आणि हे कसं कुटकुटीत वाटायचंय. कुटकुटीत झालंय का बघा. झालंय का ओके. आता परफेक्ट वाटलं. वा. बरं काम येतं हो तुम्हाला. येतात आता काय, तुमच्यासारखे पाहुणे इथं येतात आणि माझ्याकडून करून घेतात हो. कॅफे मध्ये काय काय तुमच्या स्पेशालिटी. स्पेशालिटी म्हणजे खिमा पाव आणि चायनीजचा सगळा प्रकार आहे. बर. ॲक्च्युली काय झालं, करोनाचं जेव्हा चालू झालं तेव्हा खूप लोकांचे हाल झाले, तर त्यावेळेला मदत म्हणून मी टिफिन द्यायला चालू केले. जवळजवळ पहिल्या हप्त्यामध्ये मी 80 एक टिफिन फ्रीमध्ये दिलं